नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मंगळयान आणि मंगळयानाच्या निमित्ताने मंगळ काय, अमंगळ काय, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय आणि एकूण जे राजकीय वातावरण आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कारण याच गेल्या पितृपक्षाच्या महिनाभरामध्ये संधी असताना सुद्धा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्जसुद्धा भरलेले नाही आहेत. काही अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही लोकांनी अर्ज भरलेले आहेत. एकूण चर्चा आपण करणार आहोत मंगळयानाच्या निमित्ताने. कारण मंगळाच्या भोवती अवतीभोवतीसुद्धा फलज्योतिषामध्ये अनेक काही सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमजसुद्धा खूप ज्ञात आहेत. आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, साहित्यिक कवी महेश केळुसकर आपल्यासोबत आहेत, महेश म्हात्रे कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आपल्यासोबत आहेत, हरीश रोगे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि पुण्याहून मोरेश्वर घैसास गुरुजी आपल्यासोबत आहेत, जे वेदभवनचे पुण्याच्या प्रधान आचार्य आहेत. या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत. अर्थात पहिला प्रश्न खरं तर मोरेश्वर घैसास गुरुजी तुम्हाला विचारायचा आहे की मंगळाचा जो एक फलज्योतिषातला जे जे अधिष्ठान होतं, फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून मंगळाचा जो प्रभाव आणि ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्याचं आत्ताचं नैमित्तिक जे काही स्थान असणार आहे ते स्थान हे यान उतरल्यामुळे कुठेतरी जे अबाधित होतं आतापर्यंतचं ते बाधित झालंय का? नाही नाही, अजिबात नाही आहे. कारण आपल्याकडे निश्चित धारणा आहे, आपण असं मानलं गेलेलं आहे की नवग्रह आहेत, नवग्रहातला एक मंगळ आहे. मानणं न मानणं हा भाग वेगळा आहे, पण जितकी न मानणाऱ्यांची संख्या असेल त्याच्यापेक्षा जास्त ही मानणाऱ्यांची आहे. आणि एखादं जेव्हा विश्व चालू आहे त्या विश्वामध्ये अनेक घडामोडी घडत असतात, त्याला कार्यकारण भाव काहीतरी निश्चित असतो आणि त्यामुळे मंगळ ग्रह नवग्रह हे सगळे आहेत. मंगळावर गेल्याने मंगळाच्या फळाची दुष्परिणामाची ही काही तीव्रता कमी होईल असा विषय नाही आहे. मंगळावर गेले, आम्ही काही साध्य केलं, अनेक ह्याच्या आधी अनेक मंगळावर यानं गेलेली आहेत, परंतु ह्या देशातील समाज मात्र आहे, हा भावनिक आहे, हा विचार करणारा आहे. आणि आपण प्रत्येक वेळा असं म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र. पण आपण ह्या महाराष्ट्रामध्येच आज आपण सुरुवातीला जी प्रस्तावना केली की पितृपक्ष असल्यामुळे अनेकांनी अर्ज देखील भरले नाहीत, हे द्योतक असं आहे की महाराष्ट्रातली नाही तर संपूर्ण भारतातली नव्हे तर विश्वातली माणसं ही नक्की काहीतरी भावनेनी चालणारी आहेत. त्यांची विश्वासाची काही स्थानं आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला यश मिळावं, त्यामुळे प्रत्येक जण काहीतरी एखादी देवता मानतं, देव मानतं आणि ह्या देशातली जनता ही निश्चित भावना प्रधान आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे पितृपक्षात लोकांनी अर्ज भरले नाहीत हा त्याच्यातलाच एक भाग आहे असं मी मानतो. मंगळ ग्रहावर जरी गेले तरी ग्रहावर गेले इथपर्यंत ठीक आहे, परंतु ग्रहावर गेले म्हणजे आज एक निश्चित झालं की मंगळ नावाचा ग्रह आहे, तो सिद्ध झाला. आता त्याच्याबद्दल मानायचं न मानायचं हे मतप्रवाह असू शकतात. ठीक आहे, मानायचं की नाही मानायचं हा मतप्रवाह असू शकतो, पण नेमकं का मानायचं हा सुद्धा त्याच्यातनं आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. पण त्याआधी आपण पुन्हा गेले काही काळात जे काही राज्यामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये अपेक्षा आहे सगळ्यांना की आपला उमेदवार कोण असणार आहे, आपला आमदार आपल्याला जो निवडायचा तो कोण असणार आहे, पण अजूनही काही केल्या त्या आमदारांची नावं काही कळायला तयार नव्हती. अशा वेळेला या पितृपक्षामध्ये सुद्धा संधी असताना उमेदवारी अर्ज भरले गेले नाहीत. पुन्हा हरीश रोगे, तुम्हाला काय वाटतं की ही जी परिस्थिती आहे, स्पष्ट झालेली आहे परिस्थिती की महाराष्ट्रामध्ये संधी असताना सुद्धा उमेदवारी अर्ज भरले गेले नाहीत, राजकारणी लोक आहेत, तुम्ही सगळे राजकारणामध्ये आहात आणि अशा वेळेला जो पुरोगामी महाराष्ट्र या शब्दाशिवाय किंवा या पालुपदाशिवाय आपण भाषणं पूर्ण करत नाहीत महाराष्ट्रातले कुठलेही राजकारणी, त्याच राजकारणामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे. नाही, काय ग्रह तारे वगैरे जो काही विषय आहे तो मला वाटतं माझं केशव उपाध्याय किंवा माझा नाही, परंतु आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत. एक काळ असा होता की मंगळ हा एक नवग्रहापैकी एक ग्रह आहे, म्हणजे त्याला आपण देवाच्या ठिकाणीच मानत होतो.
परंतु आज लोक चंद्रावरती जायला लागले, गेले, आपण पण गेलो, मंगळावर पण गेले. त्यामुळे ज्या कल्पना अनादी कालापासून चालत आलेल्या आहेत त्या ह्या वैज्ञानिक युगामध्ये त्या तशाच्या तशाच राहतील असं काही मला वाटत नाही. परंतु एक गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे की जरी आम्ही 21व्या शतकामध्ये गेलो, चंद्रावरती स्वार झालो, मंगळावरती स्वार झालो, तरी सुद्धा रूढी आणि परंपरा या आम्हाला इतक्या चिटकून बसलेल्या आहेत, त्या किती जरी काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजून त्या निघत नाहीत. मला अशी काही मंडळी माहिती आहेत की जी पूर्णपणे समाजवादी आहेत, इतकंच नव्हे तर कम्युनिस्ट आहेत. साधारणपणे असं म्हटलं जातं कम्युनिस्ट माणूस हा जो आहे तो देव वगैरे काय मानत नाही, विज्ञाननिष्ठ असतो, विज्ञानाशी एकनिष्ठ असतो. परंतु अशा मंडळींच्या घरामध्ये सुद्धा वृत्तवैकल्य होतात असं मी म्हणणार नाही, परंतु देवाची पूजा वगैरे होतात. हा झाला निष्ठेचा भाग. आता श्रद्धेचा एक भाग झाला, श्रद्धेचा एक कदाचित भाग असू झाला, शकतो. परंपरेचा एक भाग झाला. मी आपल्याला एक सांगेन की या महाराष्ट्रामध्ये खरोखरच महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. आणि पितृपक्षाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कुठलं शुभ काम करू नये, या गोष्टीवरती माझा काही विश्वास नाहीये. कारण एक गोष्ट आहे, एक पितृपक्ष म्हणजे काय, आमचे वडील गेलेले असतील, आई गेलेले असेल, तर त्यांचं त्यावेळेला आठवण करणं, वर्षातून एकदा त्यांच्या नावाने आपण काहीतरी एक वाडी ठेवतो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागतो. आणि ज्या आई वडिलांनी आपल्यावरती नितांत प्रेम केलेलं असतं, अशी जरी ती स्वर्गामध्ये गेलेली असली तरी सुद्धा ही मंडळी चांगलं काम करायला गेलो तर ते काय आकाशांमध्ये बसून कळलं का नाही माझ्या बाबतीमध्ये वाईट चिंततील असं काय मला वाटत नाही. या सगळ्या गोष्टी योगायोग. हा तुम्ही म्हणताय की तुमचा स्वतःचा विश्वास नाही, तुम्ही राजकारणामध्ये आहात, पण कुठल्याही म्हणजे तुमच्याही पक्षात बहुतांश लोकांनी अजून त्या अर्थाने तुम्ही म्हणाल जागा वाटप होत नाही, पण जागा वाटपाची सुद्धा चर्चा एका परीने केशव खरं तर ह्या पितृपक्षामुळेच खरं तर वाचवलं पक्षांना असं म्हणता येईल. या सगळ्या म्हणजे आम्ही सारे पितृपक्षात अशी परिस्थिती होती. काहीतरी एक चांगली वैचारिक चर्चा करावी अशी माझी अपेक्षा होती, पण तरी सुद्धा रोगे साहेबांना नेहमीप्रमाणे राजकीय भूमिका टोमणा मारण्याची हौस आहे. पण ठीक आहे, तो त्यांचा शेवटी प्रत्येकाचा हे असतं. नाही लगेच केशव उपाध्याय म्हणजे असं नव्हतं, आपण एक वैचारिक चर्चा करायचा विषय होता. मंदार एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टी म्हणून मी बोलू शकतो, इतर पक्षांचं मला माहिती नाही आणि मी इतरांना टोमणाही मारायला जाणार नाही, पण ठीक आहे भारतीय जनता पार्टी म्हणून बोलू शकतो. ॲज अ पार्टी, ॲज अ ऑर्गनायझेशन असा जर विचार केला, कारण मी स्वतः त्यात जगतो त्यामुळे मला माहिती आहे, आम्ही असं काही पितृपंधरवडा, अशुभ काळ, शुभ काळ असा काही कधी पाळलेला मला तर आठवत नाही. म्हणजे आता किंबहुना आता ह्या आपण या 15 दिवसातल्या गोष्टी आपण घेऊ. आता पितृपंधरवडा संपला, आम्ही सगळ्या बैठका, मग त्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीच्या असतील किंवा अजून सगळ्या बैठका, इव्हन उमेदवार निवडीची जी राज्याची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली ती याच पिरियडमध्ये झाली. त्यामुळे ती यादी दिल्लीत गेली, ती यादी दिल्लीतली यादी सुद्धा आता जी बैठक दिल्लीमध्ये झाली ती सुद्धा याच पिरियडमध्ये झाली. किंबहुना आमचं डे टू डे रुटीन फंक्शनिंग, आमचं कार्यालय ऍक्टिव्हेट होणं, वेगळ्या आमच्या ज्या यंत्रणा आहेत त्या ऍक्टिव्हेट होणं, हे सगळं सेटअप, ज्याला सेटअप म्हणतो इलेक्शन, ते सगळं आमचं काम सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी पितृपंधरवडा आहे आणि म्हणून पितृपंधरवड्यामुळे म्हणजे काही पक्ष म्हणून अशा प्रकारचं केलं जातं असं नाही. दुसरा प्रश्न, आता उमेदवार का भरले जात नाहीत, उमेदवार का भरत नाहीत, त्याची दोन कारण. एक स्वाभाविक कारण आहे की याद्या जाहीर नाहीत, त्यामुळे उमेदवारांवरती आपण 100% टाकायला म्हणजे कुठल्याच पक्षाचे उमेदवार जाहीर नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी 100% उमेदवार केवळ पितृपंधरवड्यामुळे भरत नाहीयेत असं म्हणणं फार थोडंसं घाईचं होईल. दुसरा मुद्दा असा सुद्धा आहे की अलीकडच्या काळात तो कल मोठ्या प्रमाणात येत चाललाय की शेवटच्या टप्प्यामध्ये अर्ज भरणं. कारण ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरता त्या दिवशीपासून तुमचा खर्च सुरू होतो, त्या दिवशीपासून तुम्ही त्या निवडणूक आयोगाच्या खर्चाला म्हणजे लागू बांधलेला होता. त्यामुळे हल्ली बऱ्याच शेवटच्या अगोदरच्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही लोकसभेला तर पितृपंधरवडा नव्हता, लोकसभेला याद्या सुद्धा अगोदर जाहीर झाल्या होत्या, पण तुम्ही लोकसभेचं रेकॉर्ड जरी काढून बघितलं तरी सुद्धा लोकांनी शेवटच्या दिवशी काही त्याच्या अगोदरच्या 1 दिवस अगोदर हे अर्ज दाखल केले. तांत्रिकदृष्ट्या ही सोयीची बाब आहे. आणि तिसरं तुम्ही म्हणता तसं की आता शेवटी प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे की कुणी कधी फॉर्म भरावा, हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. तुम्ही म्हणता की श्रद्धेचा भाग आहे. महेश कसं बघताय एकूण या परिस्थितीकडे, म्हणजे आज निमित्ताने आज आपण महेश मात्र मी तुम्हाला खरं तर आणखीन एक थर्ड अंपायर म्हणून विचारणार आहे. मी आधी महेश केळुसकरांना विचारतो, कारण मला माहिती आहे की तुमच्याकडे सुद्धा खूप ठासून काही बोलण्यासारखं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महेश केळुसकर तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघताय की
एकूण हे पितृपक्षातलं जे काही सगळं गेल्या काही काळातलं बोललं गेलं की नाही, पितृपक्ष असल्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज भरू शकत नाही आणि त्याचा आधार घेऊन सुद्धा जागा वाटप वगैरे उमेदवारी अर्ज भरत नाही आहेत कोणी, पण या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. हे स्थलांतर चाललेलं आहे, त्याला काय पितर त्यांची काय अडवत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्षात चालल्यात उंदीर उड्या, ह्या पक्षातून त्या पक्षात चालल्यात उंदीर उड्या, पितृपक्षात कोणी जायला तयार नाही गड्या. आणि सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचा एकच पक्ष पितृपक्ष असं गेले काही दिवस तुम्ही बघताय. म्हणजे तुम्हाला वाटेल की ह्या पक्षात आणि त्या पक्षात काय काय असं आहे. मला असं वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक अलिप्त निरीक्षक या सगळ्या राजकीय घडामोडींचा की काय चाललंय बघा महाराष्ट्रात, म्हणजे त्याचा प्रश्न आहे. पण जागा वाटप त्यांचं झालं नाही अजून, बॅगा वाटप राहिलंय अजून खोळंबून, असं सगळं चाललेलं आहे. हे जागा वाटप झालं की बॅगा वाटप आता सुरू होईल. आणि हे राजकारण जे आहे खरं काय आहे मंदार, की राजकीय पक्षांनी, मला वाटतं उपाध्याय आणि रोगे साहेब पण सहमत होतील की लोकांचं प्रबोधन करायचंच असतं. हे राजकीय सगळे जी कशासाठी आपण करतो, हे केवळ उमेदवारी, जागा वाटप, अमुक तमुक आणि निवडून येतो. लोकांचं तुम्ही काही हित बघणार आहात की नाही, लोकांना काही सांगणार आहात की नाही या निमित्ताने. लोकांना एक कोणी सांगायला तयार नाही की हे पितृपक्ष वगैरे असं हे काय गोष्ट नसते आणि असं हे ग्रह ज्योतिष मुहूर्त बघून काही होत नसतं. मंगळावर आज यान पोचलं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय सांगितलं की आज का मंगल दिन आहे सर. म्हणजे हा जो मंगलमय दिवस असतो तो विज्ञान एकीकडे चाललंय आणि मग अज्ञानाचा दिवा घरोघरी लावा हे पण एकीकडे चाललंय. तुम्ही बघा आज बुवा बापूंची सगळीकडे चलती चालली आहे. का चालली आहे याचं कारण लोक अगतिक आहेत, त्यांना आधार नाहीये. आणि राजकीय पक्ष ज्यांची जबाबदारी आहे, प्रबोधन समाजसुधारक वगैरे असतातच, पण त्यांचं दिवसाढवळ्या नरेंद्र दाभोलकरांच्या खुनी अजून सापडलेले नाही. ही शर्मेची गोष्ट वाटत नाही महाराष्ट्राला. बरं का, हा सगळा जो भाग आहे की श्रद्धा आहेच, श्रद्धा हवीच. श्रद्धा असते आपली, जगण्यावर श्रद्धा पाहिजे. एक चांगलं सुसंस्कृत सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम असं आपण म्हणतो, ते कुठं आहे बघा ना आज. याची चर्चा नाही आहे आज आणि याला आक्षेप आहे आमचा. अच्छा, याची चर्चा होत नाहीये, त्याला आक्षेप आहे. महेश म्हात्रे, पुन्हा मुळात जो मुद्दा येतो की महाराष्ट्र म्हणून आपण ज्यावेळेला बघतो, महाराष्ट्राकडे ज्यावेळेला पुरोगामी म्हणून बघतो, त्यावेळेला त्या अर्थाने आजची महाराष्ट्रातली परिस्थिती राजकीय असेल, सामाजिक असेल आणि त्यातूनही या मंगळयानाचा जो काही प्रवेश मंगळावरती झालेला आहे त्याचा कसा संदर्भ तुम्ही बघताय? मी याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतो, कारण ज्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महाराष्ट्राने सामाजिक आणि वैचारिक प्रगती केलेली आपल्याला दिसते, ते टप्पे इथे आपण लक्षात घेतले पाहिजेत. महाराष्ट्र हे देशातलं असं एकमेव राज्य आहे जिथे सर्वप्रथम वैचारिक समृद्धी आपल्याला इथे उगवलेली दिसते. वेगळ्या पद्धतीने एक वैचारिक अभिसरण या भूमीमध्ये झालेलं आहे. आपल्याच भूमीमध्ये वारकरी संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो किंवा महानुभाव संप्रदाय असो, यांनी त्या काळात जी एक नवीन समतेची आणि विज्ञाननिष्ठ किंवा विवेकनिष्ठ समाज उभारण्याची जी एक पायाभरणी केली होती, त्याच्या बळावर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान उभं राहिलं. आणि त्यानंतरच्या काळात ही सगळी जी भूमी तयार झालेली होती, त्याच्यामुळे इथे फुले, आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी जी एक वेगळ्या पद्धतीची मशागत केली, त्यामुळे आपण सगळे घडलेलो आहोत. परंतु आता असं दिसतंय की त्यांनी जे काम घडवण्याचं केलं होतं ते या विज्ञान युगात सुद्धा बिघडत चाललेलं दिसतं. ज्या पद्धतीने आता ज्यांच्याकडून लोकांनी आदर्श घेतले पाहिजेत ते लोक ज्या पद्धतीने वागतात, म्हणजे इथे आता फक्त राजकीय नेत्यांची ही जबाबदारी नाही, तर सर्व प्रसारमाध्यमांमध्ये जे लोक सतत लोकांना दिसत असतात. म्हणजे आता मंगळाचा मुद्दा आहे म्हणून सांगतो की आमच्या सर्व नवीन पिढीला अमिताभ बच्चनचं आकर्षण आहे. आणि याच अमिताभ बच्चन यांनी ज्या पद्धतीने आपल्या सुनेचा कडक मंगळ घालवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वाऱ्या केल्या होत्या, वेगवेगळ्या हनुमान मंदिरांना भेटी दिल्या होत्या, त्याची चर्चा माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाली. आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण नवीन पिढीला अनुभवायला मिळतं. हे जे लोक आहेत यांनी प्रबोधनाचा विचार, प्रबोधनाचा वारसा नवीन पिढीसमोर ठेवला पाहिजे. जसं महेश केळुसकर म्हणाले की राजकीय नेत्यांनी इतर काही करण्याची गरज नाही, तर त्यांनी आपल्या वर्तनाने लोकांसमोर आपले विचार मांडले पाहिजेत. ते दुर्दैवाने होताना दिसत नाही. आता केशव उपाध्याय यांनी खूप चांगली
तार्किक मांडणी केली की हा जागा वाटपाचा सगळा तिढा आणि अर्ज भरायला का विलंब होतो. परंतु बहुतांश आपले जे मोठे राजकीय नेते आहेत हे धार्मिक गुरूंच्या, माताजींच्या आणि बाबांच्या सल्ल्याशिवाय पुढे जात नाहीत. हे केशव उपाध्ये सुद्धा जाणतात. तर हे सगळं जे आहे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. एकीकडे आम्ही आमची विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ धारणा, तिचा अभिमान लोकांसमोर मांडतो. आम्ही आगरकरांच्या विचारांचे अनुयायी आहोत असं लोकांना सांगतो. परंतु दुसरीकडे आम्ही आमच्या वर्तनाने तसं सिद्ध करत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच निमित्ताने आपण चर्चा करतोय. बेधडकमध्ये मंगळ प्रवेशानं भारतातल्या अमंगळ रूढी प्रथा बंद होतील का हा आपण प्रश्न विचारला आणि त्याचबरोबरीने विज्ञाननिष्ठ जो दृष्टिकोन आहे तो वाढीस लागेल का हे सुद्धा आपण तपासणार आहोत. आपल्या एका छोट्याशा चर्चेमध्ये एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही चर्चा सुरू ठेवूया. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मंगळयानाचा जो प्रवेश झालेला आहे मंगळाच्या कक्षेमध्ये त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय. श्रद्धा, अंधश्रद्धा, मंगळ अमंगळ या विषयाची चर्चा आहे. अर्थात आपण विविध अंगाने याच्यामध्ये सर्व पाहुण्यांना प्रश्न विचारतोय. या चर्चेमध्ये आत्तापर्यंतच्या चर्चेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया अशा आहेत की संतोष शिंदे म्हणतायत अंधश्रद्धेवर आक्रमण करण्यासाठी आज मंगळावरचं यशस्वी पाऊल आहे. अप्पासाहेब जाधव म्हणतात मंगळ प्रवेशानं सिद्ध केलंय की कोणत्याही कामाला शुभमुहूर्त नाही तर इच्छाशक्तीची आवश्यकता असते. आणि नितीन चाटे म्हणतात योगायोगानं 24 सप्टेंबर हा सत्यशोधक समाज स्थापना दिन आहे आणि या निमित्तानं अंधश्रद्धांच्या ठेकेदारांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न होतोय. हे सुद्धा थोडकं नाहीये. अर्थात या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. पुन्हा एकदा घैसास गुरुजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जी एक प्रतिक्रिया यातली आलेली आहे की अंधश्रद्धेवर आक्रमण करण्यासाठी आज मंगळावरचं यशस्वी पाऊल आहे. तुम्ही मुळात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मंगळाचं जे फलज्योतिषातलं जे स्थान आहे त्याला तुम्ही श्रद्धा मानता की अंधश्रद्धा मानता? मी स्वतः श्रद्धावान मनुष्य आहे आणि त्यामुळे मी श्रद्धावान आहे आणि त्यामुळे माझी मंगळ नवग्रहांवर श्रद्धा निश्चित आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्यांना मानायचं, मी मगाशी सुद्धा सांगितलं, ज्यांना मानायचंय त्यांनी मानावं, ज्यांना मानायचं नाहीये त्यांनी मानू नये. परंतु असा आग्रही असू नये की आम्ही अंधश्रद्धा मानतो तुम्ही अंधश्रद्धा मानली पाहिजे असं नाहीये. आपण जर प्रत्येकाला वैयक्तिक सगळेचे अधिकार दिले असले तर याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला अधिकार आपल्याला जे वाटतं ते मोकळेपणे करावं. मगाशी एका वक्त्याने असं सांगितलं की या मंगळाच्या ह्याच्यामध्ये रूढी, अंधश्रद्धेच्या रूढी ज्या आहेत त्या बदलायला पाहिजेत. नेहमी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, शास्त्रात रूढीर्बली असे, शास्त्रापेक्षा नेहमी रूढीच वाढत असतात आणि त्यामुळे शास्त्र आहे ते तसंच आहे. रूढी बदलायला जरूर प्रत्येकाला अधिकार आहे. रूढी या बदलल्या गेल्या पाहिजेत, त्या बदलत जात असतात आणि त्यामुळे शास्त्र आहे ते उत्तम आहे, सर्वांच्या कल्याणकारक आहे आणि त्यामुळे नवग्रहांना मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी स्वतः माझ्याकडे येणारे आम्ही सर्व लोक नवग्रह, देव देवता यांचं मानतो कारण आमची निश्चित श्रद्धा आहे की हे विश्व कोणीतरी निर्माण केलेलं आहे आणि त्या विश्वाच्या रचनेमधला हा एक भाग आहे आणि तो आहे म्हणूनच सगळं विश्व चालू आहे. आपल्याला आपलं कुटुंब चालवत असताना इतक्या अडचणींना तोंड द्यायला लागतं. मग एवढं विश्वाचं कुटुंब कुठली तरी शक्ती चालवते की नाही, तर ती जी शक्ती आहे ती माणसाची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेच्या माच्यातनं तो त्या गोष्टीकडे बघत असतो. आणि मगाशी एका वक्त्याने सांगितलं की आम्ही पक्षांच्या बैठका घेतल्या, आम्ही पक्षांचे हे केले, परंतु वस्तुस्थिती अशी आहे निर्णय झाला नाही आणि निर्णयात न होण्याच्या मागेही असं एखादं कारण असू शकतं आणि त्यामुळे असं तुम्ही का केलं असं म्हणण्याचा काहीच अर्थ नाही. त्यांना असं वाटलं की पितृपक्ष, एकाने सांगितलं पितृपक्ष अत्यंत पवित्र आहे, म्हणजे आपल्याकडे एखाद्याबद्दल उपकार मानणं हे अत्यंत आपल्या व्यवस्थेमधला भाग आहे आणि म्हणून आपल्या पितृलोकांचं स्मरण करणं, पितृलोकांना पाणी देणं, त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करणं. आता हे जर मानत असू तर अर्ज भरायला काहीच अर्ज नव्हती. माझा दुसरं म्हणणं असं आहे, निवडणूक आयोगाने समजा 25 तारीखच शेवटची ठरवली असती तर मग अर्ज भरले गेले नसते का? म्हणजे आज 24 तारीख आहे, आज समजा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असता
तो लोकांनी भरले नसते का? पण हे कारण काहीतरी करून श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर आपण चर्चा करतोय आणि त्यामुळे ही श्रद्धा ही अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे. हा, तुम्ही म्हणता की श्रद्धा ही अशीच राहणार आहे. अर्थात महेश म्हात्रे, या सगळ्या मध्ये जो एक महत्वाचा मुद्दा घैसास गुरुजींनी सांगितला की रूढी आणि शास्त्रामधली जी फारकत त्यांनी सांगितलेली आहे, ती फारकत आपल्याकडे गेल्या काही काळात अधिकाधिक झाले, त्यामुळे हा सगळा प्रसंग अंधश्रद्धेचा सर्वाधिक आपल्यावरती जास्ती ओढवलाय असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं झालेलं आहे की ज्या पद्धतीने आता त्यांनी शास्त्र आणि रूढी याचा मुद्दा मांडलेला आहे, परंतु मुळामध्ये आपल्याकडे जे शास्त्र म्हणून जे गणलं जातं ते शास्त्र आणि सायन्स याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही. या सगळ्या आपल्या जुन्या परंपरा आहेत. त्यांनी आता सातत्याने ते वारंवार माझा नवग्रहावर विश्वास आहे असं म्हणतात, परंतु जे नवग्रहामध्ये जे राहू आणि केतू हे जे दोन बिंदू आहेत ते ग्रह नाहीये, ते शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. आणि एकूणच म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्या एकूण जे शास्त्र म्हणून जे आहे त्या काळातली परिस्थिती, त्या काळातलं एकूणच विज्ञानाबद्दलचं तत्कालीन लोकांचं अज्ञान, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे सातत्याने ज्या पद्धतीने त्याची चिकित्सा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. म्हणून मला इथे सावरकर आठवतात की सावरकरांनी ज्या आपल्या लिखाणामध्ये वारंवार या गोष्टी मांडल्या होत्या आणि त्यांनी सातत्याने या सर्व ज्या ग्रह गोल तारे या सगळ्यांच्या पूजेसंदर्भात त्यांनी आपली मतं जाहीरपणे व्यक्त केलेली होती. त्याच्यावर चर्चा सुद्धा झाली होती. आपल्याकडे जो एक वैचारिक वारसा आहे तो संतांच्या मार्गदर्शनातून आलेला आहे, तो समाज सुधारकांच्या मार्गदर्शनातून आलेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांची मनोभूमिका एक तयार झालेली आहे. ती मनोभूमिका मला वाईट सातत्याने हेच वाटतं की विज्ञान युगामध्ये संपूर्ण जग वेगळ्या पद्धतीने प्रगती करतंय, ते वेगळ्या पद्धतीने शास्त्राच्या म्हणजे सायन्सची विज्ञानाची चिकित्सा करतात, परंतु आमच्याकडे आमच्या ज्या रूढी परंपरा आहेत याच्यातल्या तथ्यांची, याच्यातल्या सत्याची ज्या पद्धतीने चिकित्सा व्हायला पाहिजे ती होऊ दिली जात नाही. हे कोण करतं याबद्दल तो वादाचा मुद्दा आहे, परंतु समाज जो जागृत व्हायला पाहिजे तो जागृत होत नाही. आणि या सगळ्याला आपण सारे म्हणजे माध्यम सुद्धा जबाबदार आहोत. कारण आम्हीच एखादा अभिनेता जर एखाद्या म्हणजे शनीच्या मंदिरामध्ये जाऊन रांगेत उभा राहिला तर आम्हीच त्या सगळ्या गोष्टीची छायाचित्र आणि तिथलं चित्रण लोकांसमोर मांडतो आणि त्यामुळे चुकीचे आदर्श लोकांसमोर जातात. आमच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा या गोष्टी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत, परंतु ते दुर्दैवाने होत नाही. त्यामुळे घैसास गुरुजींनी जे सांगितलं की केशव उपाध्ये जरी नाही म्हणत असले तरी पितृपक्षामुळेच त्यांच्या पक्षाच्या लोकांनी, भाजपच्या आणि इतर पक्षाच्या लोकांनी अर्ज भरले ना, किंवा निर्णय कदाचित त्यामुळे झाला नाही असं नाहीये. मुळामध्ये नाही, निर्णय झाले नाही काय, अनेक निर्णय झाले. 15 दिवसामध्ये अनेक निर्णय झाले आणि म्हणजे बरेच निर्णय झाले. केवळ सगळेच निर्णय प्रसिद्धी माध्यमांसमोर येतात म्हणजेच ते निर्णय असतात असं नाही. त्याशिवाय अनेक निर्णय रोजच्या याच्यामध्ये अनेक आमचे निर्णय होत असतात. मी तुम्हाला ते सांगितलं की ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभेची एकच निर्णय होऊ शकतो युती करायची किंवा नाही करायची, तो आधीच झालाय की नाही आम्हाला माहिती नाही, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. टंगळमंगळ झाली. नाही, असं आहे की मुळामध्ये ज्या विधानसभांच्या उमेदवार निवडीची महाराष्ट्र प्रदेशाची बैठक असते ती सुद्धा याच काळामध्ये झाली. त्यासाठी काही आम्हाला बघावं लागलं नाही. किंबहुना म्हणजे मगाशी जे आपण नेत्यांनी प्रोत्साहन केलं पाहिजे, नेत्यांनी अशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं गेलं नाही पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळी तुमच्या लक्षात असेल, ज्यावेळी 95-96 साली ज्या गणपती दूध पिणे सगळीकडे हे करत होतं त्यावेळी महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की माझा गणपती दूध पित नाही. गोपीनाथ मुंडे कधी स्टंट पूजाला बसले नाहीत की आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असं काही कधी चित्र दिसलं नाही. किंबहुना मुंडेंच्या दहन अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या मुलींनी सगळ्या गोष्टी मोडीत काढून अंत्यविधी त्यांचा पूर्ण केला. हे एक नव्या उदाहरण होतं ना. त्यानंतर अनेक मुलींना आता प्रेरणा मिळाली की मुलगी असं करू शकते. म्हणजे आणि ज्या समाजात ना ते येतात त्या समाजात हे करणं फारच मोठं म्हणजे पुरोगामीचं लक्षण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष म्हणून, माझा पक्ष म्हणून जे विचार करतो ते आमच्या पक्ष, एक पक्ष आता व्यक्ती खाजगी जीवनात त्यांनी काय करावं, त्यांनी श्रद्धा पाळावी का न पाळावी, आता तरी ज्याचा प्रश्न आहे. पण पुन्हा कुठेतरी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे महाराष्ट्रातला, मग तो समाज मनाचा असेल, राजकारणाचा असेल, सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी त्याचा जो वेग आहे तो अत्यंत म्हणजे खालावलेला वेग आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. शास्त्र असतं पण विज्ञान याचा काय अर्थ आहे, ते एक विशिष्ट ज्ञान असतं ना, त्याला विज्ञान म्हणतो ना आपण. मग हे विज्ञान, आता खगोल विज्ञान जे आहे त्याची कास धरली पाहिजे सगळ्यांनी, नाही का. कर्मकांडाचं पण एक शास्त्र असू शकतं आणि तसं आहे. रूढींचं एक शास्त्र आहे या देशामध्ये आणि वर्षानुवर्ष ते चाललेलं आहे. पण
तुम्ही त्या कर्मकांडामध्ये किती वेळ घालवणार. तुमची वैयक्तिक श्रद्धा काही असू दे, जेव्हा ती सार्वजनिक होते आणि त्याचा संपूर्ण समाज मनावर परिणाम होतो, समाजाच्या विकासाला, प्रगतीला, त्या गतीला कुंठित केलं जातं ह्या सगळ्या रूढींमुळे, त्यावेळी मग लोक बोलणार. तुम्ही तुमच्या रूढी पाळा, तुमचा विश्वास तुमचा असेल तर ज्यांनी ठेवा, नाही ज्यांचा त्यांनी नको ठेवा, असं नसतं ते. तुमच्या सगळ्या ह्या गोष्टींमुळे परिणाम होत असतो ना. मला संपूर्ण समाज म्हणून पुढे जायचं असतं, बरोबर. मी एकटा काही पुढे जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी याची चिकित्सा, जसं म्हात्रे म्हणाले की चिकित्सा तर होत राहिली पाहिजे आणि सुधारणा घडत राहायला पाहिजे. तुम्ही एकाच गोष्टीला चिकटून राहिलात हे तर हे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी, केले आपणची जेवी. आपणच केलेलं जेवण्यासाठी ही सगळी चाळवाचाळव असते. अरे तुम्ही आई बापांना आपल्या ते जिवंत असताना तुम्ही त्यांना विचारत नाही, असे कितीतरी लोक मला माहिती आहेत. आणि ते गेल्यावर मात्र लगेच पितृपक्ष, पिंडदान वगैरे हे असं सगळं हे दाखवण्याचे दाखवेगिरी जी आहे, ही कर्मकांडाची नसानसात मुरलेली. सगळेच तसे नाहीत. काही श्रद्धावंत जे आहेत हे खरोखरच श्रद्धावंत असतात. ते कृतज्ञता म्हणजे आपल्या गुरुबद्दलची कृतज्ञता, आपल्या मातापित्यांबद्दलची कृतज्ञता ही खरी असू शकते, श्रद्धा असू शकते. पण त्याचा संबंध एक कर्मकांड करून, मग त्याचं एक काहीतरी शास्त्र बनवून आणि लोकांचं शोषण करून, ह्याच्यामध्ये काय होतं की अज्ञानी लोक असतात मंदार, बरोबर, किती त्यांना सगळा त्रास होतो ना. नक्की. त्यांना की हा हे झालं, हा ग्रह शांत करण्यासाठी अमुक हे करा, हे नवरत्न घ्या, हे खडे घ्या, हे अमक हिरे घाला, हे अमुक करा, तमुक करा, किंवा अमका शोषण हा त्यातला अगदी एक स्थायी भाव आहे तुम्ही म्हणताय. पण त्याही बरोबरीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतोय, तो जी मगाशी एक प्रतिक्रिया होती अप्पासाहेब जाधव यांनी दिलेली की शुभमुहूर्त कुठल्याही कामाला लागत नाही, मंगळ प्रवेशानं हे सिद्ध केलंय. मात्र इच्छाशक्तीची आवश्यकता असते. ही इच्छाशक्ती कोणी दाखवली, या इच्छाशक्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण या ब्रेकनंतर, एका छोट्याशा ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा IPN लोकमत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मंगळयानाच्या मंगळ कक्षेतल्या प्रवेशानंतरच्या अवतीभोवतीची ही सगळी चर्चा आहे आपली. अर्थात ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या खूप बोलक्या आहेत. आणि विष्णू भोसले म्हणतात की अंधश्रद्धा मानणाऱ्या जनतेनं यशस्वी मंगल मोहिमेकडे बघून बोध घ्यावा. चिंतामणी जांभळकर म्हणतात, ज्या देशात दाभोलकरांची हत्या करणारे मोकाट फिरतात त्या देशातल्या अमंगळ रूढी दूर होण्याची कल्पना करणं सुद्धा मूर्खपणाचं आहे. संतोष शेटे म्हणतात, मंगळयानाचं अमंगळ होत नाही तर लोकांचं कसं होईल, हा बोध घेतला तरी बरं. आणि योगेश खैरे म्हणतायत, पितृपक्ष चालू असताना उमेदवारी यादी जाहीर करणं आणि फॉर्म भरणे ही टाळणारे सर्व राजकीय पक्ष यातून काहीतरी शिकतील अशी आशा बाळगूया. महेश म्हात्रे, पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं, त्या भाषणामध्ये त्यांनी जे काही आवाहन केलेलं आहे, त्यांनी म्हटलं की आज खरं तर शास्त्रज्ञांना सलाम करण्याचा दिवस आहे. ज्या पद्धतीनं कमी पैशामध्ये हे सगळं हा सगळा उपक्रम चालवलेला आहे भारताने, सगळ्या जगाच्या समोर एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कशा प्रकारचा खरं तर अभिमान या निमित्ताने बाळगायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मला स्वतःला तेच वाटतं की नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने हा सगळा आपला मंगळ प्रवेशाचा दिवस सेलिब्रेट करावा, हे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ते मला विशेष वाटतं. कारण आपण साधी क्रिकेटची मॅच जिंकली तरी संपूर्ण देशामध्ये मोठा जल्लोष होतो आणि लोक रस्त्यावर येताना दिसतात. परंतु इथे खऱ्या अर्थाने भारताने वैज्ञानिक प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठलेला असताना आपण साऱ्यांनी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा, खऱ्या अर्थाने मंगलमय दिवस म्हणून या दिवसाकडे बघायला पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी विशेषतः म्हणजे सार्वपित्र अमावस्या, तसं बघितलं तर आपल्याकडे अमावस्या ही कुठल्याही शुभकामासाठी अयोग्य मानली जाते. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण लोकांच्या समोर येऊन शास्त्रज्ञांचं ज्या पद्धतीने कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं, या सगळ्याचा परिणाम लोकांमधल्या किंवा जनमानसातल्या या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या कमी होण्यासाठी झाला पाहिजे. प्रत्येक दिवस हा शुभ दिवस आहे. चांगलं काम करण्यासाठी कुठल्याही शुभ दिवसाची गरज नाही किंवा मुहूर्ताची गरज नाही. हे पंतप्रधानांनी लोकांच्या समोर मांडल्यामुळे एक नवा आदर्श लोकांसमोर जाईल. आणि एकूणच लोकांमध्ये आता जी वैज्ञानिक जागृती व्हायला पाहिजे, त्या वैज्ञानिक जागृतीची
ही अत्यंत मंगलमय सुरुवात या मोदींनी ज्या पद्धतीने या सेलिब्रेट करायला सांगितलं त्यामुळे व्हावी असं वाटतं. नक्की. पण हरीश रोगे, तुम्हाला पुन्हा एकदा हे जे सगळं यश आहे म्हणजे शास्त्रज्ञांचं यश आहे असं तुम्हाला वाटतं की हे राजकीय इच्छाशक्तीचं सुद्धा यश आहे असं तुम्हाला? नाही, हे तर राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय शास्त्रज्ञ पुढे जाऊ शकत नाहीत ना. या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो विज्ञाननिष्ठ असा एक जो दृष्टिकोन देशासमोर ठेवला आणि मग डॉक्टर भाभासारखी मंडळी असतील, साराबाईसारखी मंडळी असतील, ही सगळी मंडळी जी त्यांना जे प्रोत्साहित केलं त्याचं हे फलित आहे. आणि मी आपलं सांगतो की जगामध्ये रशिया किंवा अमेरिका यांच्याकडून हा प्रयत्न चंद्रावरती जाण्याचा, मंगळावरची मोहीम राबवण्याचा हे सगळे प्रकार त्यांच्याकडून होत होते. परंतु त्यांच्याकडून जे प्रकार होत होते त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये आणि कमी वेळामध्ये आपण ह्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे. आता हा जो मंगळावरती जो सोडलेला ग्रह आहे म्हणजे हे आहे ते सुद्धा काय आज नाही आहे, जवळजवळ वर्षभरापूर्वी सोडलं आणि आज आपण यशस्वी झालेलो. आणि याच्याबद्दल सगळ्या देशाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि मग पंतप्रधानांनी जो आनंद देशाच्या वतीने व्यक्त केला असेल तर ते तर काही चुकीचं नाही आहे, बरोबर आहे. एक गोष्ट मी सांगतो, आज जगामध्ये आज आपला देश प्रचंड वेगाने पुढे जातो आहे. या देशामध्ये साधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या देशामध्ये एक साधी टाचणी सुद्धा तयार होत नव्हती. आज आम्ही जगामध्ये तिसरी महासत्ता म्हणून गणलो जातो. आता हा जो विकास झालेला आहे तो काही मंडळींना, आता राजकारण वगैरे हा नाही, तुम्ही विचारला त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो की हे जे विज्ञाननिष्ठ किंवा विज्ञानामध्ये जी प्रगती होते आहे त्याच्यामध्ये इच्छाशक्ती असली आहे का नाही हे तुम्ही विचारलं. म्हणून सांगतो की त्या ठिकाणी शासन करणाऱ्या मंडळींची इच्छाशक्ती नसेल तर शास्त्रज्ञ पुढे जाऊ शकत नाही. आज प्रचंड प्रमाणामध्ये अनेक गोष्टी आमच्याकडे कमतरता असताना सुद्धा आज जाणीवपूर्वक विज्ञाननिष्ठता मान्य करून त्या विज्ञानाच्या प्रगतीला सगळ्या प्रकारचा हातभार लावला गेला. आणि माझी अपेक्षा आहे की नवीन जे सरकार आहे त्या नवीन सरकारला सुद्धा त्या मार्गापासून ढळता येणार नाही, त्याच्यावरूनच जावं लागेल. मग ती आंतरराष्ट्रीय राजकारण असू देत किंवा विज्ञानाचा भाग असू देत, या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ऐका 100% सहमत आहे. पण तुमचे केशव उपाध्ये मध्ये विचारतात मला, माझ्याशी माझ्या बरोबर डायलॉग करताय. पण ही तुमची घाणेरडी सवय प्रत्येक ठिकाणी. आज काय वादाचा मुद्दा हा नाहीये. मला वाटतं आवाज मोठा करून पूर्वीच्या सरकारने ज्या चांगल्या पायवाटा निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्याच्यावरून चालण्याशिवाय नवीन सरकारला गत्यांतर नाहीये. पण अर्थात मला असं वाटतं की नवीन सरकार चालेलच ना. मी काय सांगितलं, मी 100% मी खरं म्हणजे रोगेनं आवाज मोठा करून बोललो म्हणजे खरं होतं असं त्यांचा समज असावा, त्यामुळे ते लगेच आवाज वाढवतात. पण आता जाऊ दे, रोगे आता ज्येष्ठ आहेत, काही ठीक आहे. आता असं आहे की मुळामध्ये आता बघा पुन्हा असं आहे की रोगे असं आहे, मी 100% सहमत आहे असं मी वाक्य उच्चारलं होतं. खरं म्हणजे रोगेने जे बोलले की राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय होत नाही, बरोबर आहे. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार यावं लागलं अणुस्फोट करण्यासाठी. कशा त्यापूर्वी 2 पंतप्रधानांनी एक मिनिट मुद्दा असा आहे, पूर्ण करू दे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती असलीच पाहिजे, त्याशिवाय पूर्ण करण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे आणखीन एक उदाहरण देतो. यांचं आता मला राजकारण खरंच करायची इच्छा नव्हती, पण दुर्दैवाने रोगांच्या सवयीप्रमाणे त्यांनी ते आणलं. याच चंद्रयानाचं ज्यावेळी पहिल्यांदाच चंद्राची मोहीम झाली यशस्वी, त्या एका शास्त्रज्ञाची मुलाखत आहे, ती खरं वाचली की मला माहित नाही, काढून वाचावी. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक फाईल पास करायला म्हणजे एक वेळा चंद्रावर जाणं सोपं आहे, पण सरकारच्या या सरकारमध्ये या टेबलवरून त्या टेबलवर फाईल पास व्हायला त्याच्यापेक्षा जास्त काळ लागतो. म्हणजे ही इच्छाशक्तीचं, प्रचंड इच्छाशक्तीचं दर्शन ते घडवलं. पण ठीक आहे हा विषय. पण राजकीय इच्छाशक्ती, कणखर नेतृत्व ज्या वेळी आलं 72ला, ठीक आहे 72ला त्यांनी केलं नक्की, म्हणजे त्या अर्थाने कणखर नेतृत्व हवं. नरसिंहराव माहिती ना दबा कसा निर्णय घेतले गेले नाहीत. पण ठीक आहे तो विषय ठीक आहे. आपण राजकारणाकडे आता थोडक्यात जाऊ नये. अर्थात जो विषय आहे त्या विषयाला धरून आपण चर्चा करूया. त्या चर्चेमध्ये अर्थात महत्वाचा आणखीन एक मुद्दा आहे, या सगळ्या मंगळ यात्रेमुळे आपण नेमकं काय कमवलेलं आहे, एक देश म्हणून काय कमवलेलं आहे, एक समाज म्हणून काय कमवलेलं आहे, ते आपण तपासणार होते एका छोट्याशा ब्रेकनंतर.
पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बेधडकच्या शेवटच्या सत्रामध्ये. आपण या चर्चेमध्ये अर्थात समजून घेणार आहोत काय कमावलं या सगळ्या मंगळवारीच्या पार्श्वभूमीवरती या आपल्या देशाने आणि आपल्या समाजाने. त्याआधी काही प्रतिक्रिया ज्या येत आहेत, धनंजय पांडे म्हणतात मंगळावरती मानवी वस्ती जरी आली तरी अमंगळ रूढी प्रथा बंद होतील की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. प्रदीप विटनोर म्हणतायत स्वतःच्या पूर्वजांची ज्यांना भीती वाटते ते काय मंगळाची 7.5 संपवतील. एकूण या बोलक्या प्रतिक्रिया आहेत सगळ्यांच्या. या चर्चेच्या दरम्यान आलेल्या ह्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अर्थात महेश मात्र अगदी थोडक्यात काय सांगाल, काय आपण कमावलंय असं म्हणता येईल? खरं तर नाही, आपण खरं तर खूप कमावलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा जो एक पिंड आहे हा नवीन विचार मानणारा आहे आणि प्रगतिशील वैचारिक एक वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या मंगळ प्रवेशामुळे एक नव्या मंगल पर्वाची सुरुवात, नव्या वैचारिक मंगल पर्वाची सुरुवात महाराष्ट्र देशी व्हावी आणि त्या वैचारिक प्रगतीच्या या सगळ्या वारीमध्ये आमच्या राजकीय नेत्यांनी महत्त्वाची भूमिका निभावावी अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा दिसते. सर्वसामान्य माणसांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्यावरून सगळ्यांना या रूढी परंपरा नकोशा झालेल्या आहेत, परंतु त्याची ही वरपासून खालपर्यंत हे सगळं झिरपत यावं अशीच एक मंगलमय प्रार्थना या निमित्ताने आपण करू शकतो. नक्की तुम्ही म्हणताय प्रार्थना करू शकतो. घैसास गुरुजी, तुम्हाला या निमित्ताने काही आपण कमवलंय देशाने म्हणून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही कमवलंय असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच कमवलेला आहे. कारण शेवटी हा देश चालतोय, या देशामध्ये अनेक विचार मतप्रवाह आहेत. त्यामुळे या निमित्ताने देशाने जी प्रगती केली, आज मंगळावर आपलं यान गेलं, यशस्वीपणे ते गेलं, याबद्दल आम्हाला तर अभिमान आहे. परंतु या निमित्ताने एक विचार असा करावा असा वाटतो की देशांमध्ये मतमतांचा गलबला हा कायम आहे, ह्याच्यात काही बदल होत नाही. सावरकरांनी विज्ञानधिष्ठित काही आपल्याला विचार दिले, पण मग सावरकरांच्या विचारांना पुढे किती गती मिळाली. परंतु गांधीजींनी रामनामाचा सल्ला दिला, मग रामनामातनं देशाला स्वातंत्र्य मिळालं का देशातलं स्वातंत्र्य हे बलिदानामुळे मिळालं? हे सगळे विचार हे वेगवेगळ्या पातळीवर होऊ शकतात आणि त्यामुळे हा विचार दिला म्हणजे तोच मान्य करावा असा आग्रह धरू नये. परंतु ह्या देशाच्या शास्त्रज्ञांचं या निमित्ताने मी जरूर अभिनंदन करतो की त्यांनी मंगळावर आपलं पदार्पण केलं, भारताचं नाव उज्ज्वल केलं आणि मंगळावर आता त्यांनी संशोधन करून आणखीन आपल्या संशोधनामध्ये भर घालावी एवढं निश्चित आहे. नक्की. आणि पुन्हा हरीश रोगे, अगदी 30 सेकंदात तुम्ही आम्हाला सांगा की हा जो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे, ठीक आहे, म्हणजे आधीच्या सगळ्या सरकारांनी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं, आताच्या सरकारला सुद्धा हे करावं लागणार आहे, पण राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तो अधिकाधिक पुढे वाढवण्याची गरज आहे? आता त्याची खूप कमी अशा प्रकारे नक्कीच हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तोच घेऊन जायला पाहिजे पुढे. कारण ज्या वेळेला आम्ही म्हणतो की आम्ही आता 21व्या शतकामध्ये आहोत आणि मग जेव्हा 21व्या शतकामध्ये आहोत त्यावेळेला मग बुवाबाजीवरती किंवा वृत्तवैकल्यावरती जर आम्ही विश्वास ठेवून जर पुढे जाणार असू तर मग आम्ही जे म्हणतो की ना आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहोत, मग शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आम्ही सांगणारे आहोत, ते जे सांगतो ते आम्ही खोटं बोलतो आहोत किंवा लोकांची दिशाभूल करतो असं होईल. खऱ्या अर्थाने खरोखरच सांगतो की हा जो महाराष्ट्र आहे तो पुरोगामी होता. त्याची सुरुवात अनेक मंडळीने केली. मग सावरकरांनी काही विचार दिले, प्रबोधनकार ठाकरेंनी दिले, आगरकरांचे विचार होते, शाहू फुले आंबेडकरांनी आणखी ते विचार पुढे घेऊन गेले. परंतु नजीक मधल्या काळामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुवाबाजी आली. वेळ संपलेला आहे माझ्याकडचा, अत्यंत कमी वेळ. बुवाबाजीचा तुमचा मुद्दा अगदी मान्य आहे. उपयोग काही राजकीय पक्षांनी सुद्धा करून घेतलं आणि म्हणून हा जो विचार आहे तो प्रतिगामी विचार पुढे जायला अगदी थोडक्यात, अगदी 30 सेकंदात, मला वेळ नाहीये, काय सांगाल आपला एकूण जो राज्य म्हणून आहे पुरोगामी आहे असं म्हणायला वाव आहे, जागा आहे? मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकरांचं जे नाव घेतात राजकीय पुढारी त्या सगळ्यांनीच खरोखर आत्मचिंतन करण्याची वेळ आहे की आपण खरोखर पुरोगामी आहोत का. म्हणजे एकीकडे जनतेसमोर भाषण करायची वेगळी, मात्र प्रत्यक्षात मात्र फॉर्म भरताना तुम्ही पंचांग आणि सगळ्या गोष्टी करता, याचा विचार नक्कीच सर्व राजकीय पक्षांनी करण्याची गरज आहे. आणि दिवसेंदिवस या मंगळाच्या निमित्ताने जे मोदीने सांगितलं की खरा आज शाळा कॉलेजमध्ये उत्सव साजरा झाला पाहिजे, तशा पद्धती जर आपण काही पुढच्या काळात करू शकलो तर आपण एक पाऊल पुढे जातोय असं म्हणावं लागेल. अच्छा, आपण एक पाऊल पुढे जातोय. आपल्यासोबत कवी महेश केळुसकर आहेत आणि कवी नक्की, आणि जे न देखे रवी ते देखे कवी, नेमके ते राजकारणातलं आता महाराष्ट्रातलं काय बघतात ते त्यांच्याकडनं आपण जाता आता ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत त्यांच्या मनात काय चाललंय, जे रवी बघत नाही
ते कवी कशा प्रकारे बघतोय ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. थोडक्यात आम्हाला तुमची कविता ऐकायची जातात. नाही, रवीला पण आणि कवीला पण ग्रहांनी ग्रासलेलं आहे सध्या. मंगळावर मंदार यान पोचलेलं असलं तरी अजून शनी शिल्लक आहे. जोपर्यंत यान शनीवर जात नाही तोपर्यंत युतीच्या आणि आघाड्याच्या चर्चांचं घोराळं चालू राहणार. माझं असं मत आहे की आता या 4 पक्षांनी स्वतंत्रपणे आपापलं बळ आजमावं. चंद्रबळ किती आहे, ताराबळ, आणि मग बघावं महाराष्ट्राचं काय भलं करता येतील. ते फार झालं ना. हे युती आणि आघाडी सगळे एकाच माळेचे मणी आहेत असं माझं मत आहे, एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून. जेथे जातो तेथे पाहतो मी युती, देशाची ह्या माती करविली. जेथे जातो तेथे पाहतो मी युती, देशाची ह्या माती करविली. तुका म्हणे ह्यांना ठोका तुम्ही आता, तुका म्हणे ह्यांना ठोका तुम्ही आता. पुरे झाल्या बाता आघाडीच्या, पुरे झाल्या बाता आघाडीच्या. धन्यवाद. तरी त्यांच्या शब्दामध्ये ही कविता सांगितलेली आहे. आपण बेधडकमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.